या ठिकाणी फ्रंट होम पेजवर आलो आहोत. आपण मॅप विथ शाला रिओडायस करून आपण शिक्षक मॅपिंग केलेलं आहे. आता आपण या शिक्षकांची टीचिंग डिटेल्स भरणार आहोत. तर टीचिंग डिटेल भरत असताना आपण मॅपिंग केलेल्या सर्व शिक्षकांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर ही माहिती भरत असताना आपल्याला प्रथमतः तो शिक्षक निवडावा लागेल आणि त्या शिक्षक निवडून आपण त्याची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. आता या शिक्षकांची डिटेल भरत असताना या ठिकाणी त्याच्या पर्सनल डिटेल आहे. पर्सनल डिटेल मध्ये बेसिक अँड करंट पोस्टिंग आहे. पे, पीएफ, डीसीबीएस आणि जीआयएस डिटेल आहेत. ऍडिशनल पर्सनल डिटेल्स मध्ये त्याचे कास्ट सर्टिफिकेट आणि त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी याच्या संबंधित डिटेल आहेत. इथे इमेजेस भरण्यात येतील त्याच्या. अदर पर्सनल डिटेल मध्ये त्याची इतर माहिती भरण्यात येते. अपॉइंटमेंट डिटेल मध्ये त्याची नवीन अपॉइंटमेंट किंवा नवीन नेमणुकीविषयी माहिती विचारली जाते. क्वालिफिकेशन डिटेल या ठिकाणी 3 भाग आहेत. अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि UDIS क्वालिफिकेशन. तर येथे अकॅडमिक क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल की त्याची शैक्षणिक जे काही पात्रता आहे त्याविषयीची माहिती भरायची आहे. प्रोफेशनल मध्ये व्यावसायिक पात्रता आपल्याला भरायची आहे आणि UDIS क्वालिफिकेशन मध्ये आपल्याला त्याच्या शिक्षणाविषयीची माहिती आपल्याला भरावयाची आहे. तर पुढचा भाग सब्जेक्ट टॉट हा आहे. तर ही व्यक्ती विषय कोणकोणते कोणत्या स्तरावरती शिकवते या संबंधित येथे माहिती विचारली जाते. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये हा शिक्षक कोणकोणत्या ठिकाणी कार्यरत होता त्याच्या संबंधात आपल्याला इथे माहिती विचारली जाते. ती आपल्याला या ठिकाणी सेव्ह करावी लागते आणि सेव्ह केल्यानंतर त्याची इतर ठिकाणची आणखी माहिती आपल्याला ऍड करावी लागते. फिजिकली हँडिकॅप्ड डिटेल हा जो भाग आहे तो अपंग व्यक्तींसाठी आहे आणि हा भाग भरत असताना आपल्याला या या अपंगत्वाचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. यासाठी याची स्कॅनिंग कॉपी आवश्यक आहे. या शिक्षकानं जे ट्रेनिंग अटेंडन्स दिलेलं आहे किंवा सेवांतर्गत प्रशिक्षण जेवढे काही घेतलेले आहे त्याच्या डिटेल आपल्याला या ठिकाणी भरावे लागतील. तर यामध्ये ट्रेनिंग कोणकोणत्या बाबीचं घेतलं आणि त्याचा अटेंडन्सच्या रिलेटेड जे काही भाग आहे तो भाग आपल्याला या ठिकाणी ऍड करावा लागतो. UDIS रिलेटेड जो ट्रेनिंग डिटेल आहे तो भाग या ठिकाणी आपल्याला भरावा लागेल. शेवटी आपल्याला त्याचे कौटुंबिक माहिती भरावी लागेल. यामध्ये त्याची फॅमिली डिटेल आपल्याला ऍड करावी लागेल. ही फॅमिली डिटेल भरत असताना ह्या व्यक्तीची आपल्याला प्रथम माहिती या फॅमिली डिटेल मध्ये भरावी लागेल आणि नॉमिनेशन डिटेल मध्ये या शिक्षकाची नॉमिनेशन म्हणजे वारसाची माहिती या नॉमिनेशन डिटेल मध्ये भरावी लागेल. तर हा सर्व भाग आपण टीचिंग स्टाफ मध्ये टीचिंग डिटेल्स या प्रकारामध्ये भरू शकतो आणि हा सर्व भाग आपण आपण सेव्ह केल्यानंतर हा भाग सेव्ह होतो. त्यानंतर ही सर्व माहिती आपण क्लस्टर हेडला पुढे फॉरवर्ड करायची आहे. फॉरवर्ड करत असताना फॉरवर्ड रिटर्न टू CHVRC या ठिकाणाहून ह्या सर्व माहिती आपल्याला पुढे फॉरवर्ड करायच्या आहेत. तर फॉरवर्ड करण्याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर अशा रीतीने आपण टीचिंग स्टाफमध्ये टीचिंग डिटेलची माहिती पाहिलेली आहे.